लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला साधारणपणे 10 वाजता सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी विधिवत पूजा देखील पार पडत असते। ह्या पूजेची तयारी आपण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एक आकर्षक पांढऱ्या फुलांचा हार बाप्पाला आता घालण्यात आलेला आहे। यासोबतच सोहळं बदलण्यात आलेलं आहे। गळ्यामध्ये शाल टाकण्यात आल्याचं देखील आपल्याला दिसतंय। आणि आता या ठिकाणाहून साधारणपणे 10 वाजता बाप्पाची मिरवणूक जी आहे ती सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी कोळी बांधवांचं, कोळी महिलांचं एक नृत्य देखील पार पडणार आहे। त्यांचा खरं तर या ठिकाणी एक मान असतो। आणखीन एक वेगळी गोष्ट यंदाची अशी आहे की प्रत्येक वेळी एक रथ जो आहे तो इथं या ठिकाणी असतो। त्या रथाच्या माध्यमातून बाप्पाची मूर्ती जी आहे ती रथावर ठेवली जाते आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होत असते। मात्र यंदा मंडळानं एक वेगळा प्रयोग केलेला आहे। जी ट्रॅक्टरची ट्रॉली आहे त्या ट्रॉलीवरच बाप्पाची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी बसवलेली आहे। त्यामुळं साधारणपणे 10 वाजता ज्यावेळेस मिरवणूक सुरू होईल त्यावेळेस केवळ गाडी या ठिकाणी या ट्रॉलीला जोडण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। बाप्पाची आकर्षक मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्ते या ठिकाणी या विधिवत पूजेसाठीची तयारी आपल्याला करताना पाहायला मिळतात। दुसरी आपण या ठिकाणी असणारी गर्दी पाहणार आहोत। मोठ्या संख्येनं आज आपले बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणाहून निरोपाच्या वेळेसाठी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहताना आपल्याला दिसत आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी लावलेले जे प्रत्येक हार आहेत या हारांचे देखील एक वैशिष्ट्य आहे। लालबागचा राजा या मार्केटचा राजा आहे। या ठिकाणी असणाऱ्या कोळी बांधवांचं खरं तर या ठिकाणी एक महत्त्व आहे। त्यांचा हा राजा आहे आणि त्यासाठी हे हार जे आहेत ते प्रत्येक दुकानदारांचे आहेत। या ठिकाणी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आता एक आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। स्थानिक बांधवांच्या वतीनं, महिलांच्या वतीनं ही आरती काढण्यात येते आहे। या समोर दिसणाऱ्या हारांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण हा या लालबागच्या मार्केटचा हा राजा आहे आणि या ठिकाणी असणारे सर्व जे दुकानदार आहेत आपल्या राजाला निरोप देताना प्रत्येक दुकानदाराकडून या ठिकाणी हार जे आहेत ते लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे एक 10 ते 12 हार जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक हार बाप्पाच्या गळ्यात या ठिकाणी घातला जाईल आणि हळूहळू बाप्पांची जी निरोपाची जी यात्रा आहे ती या ठिकाणाहून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कार्यकर्त्यांशी या ठिकाणी असताना आपण बातचीत करणार आहोत। खरं तर निरोपाची आता वेळ जवळ आलेली आहे। काय भावना आहेत? 11 दिवस झालं तुम्ही दिवस रात्र राबताय, तुमचे डोळे देखील सांगतायत की कशा पद्धतीने दिवस रात्र म्हणून मेहनत केली आहे। आता 11 दिवस या राजाची सेवा केली आम्ही सगळ्यांनी। आता ते डोळे भरून पाहतोही आहे, पण आता ते अश्रू आम्हाला डोळ्यातून निघणार आहेत ते तो आम्हाला आता जाणार आहे, पण तो पुढच्या वर्षी आम्हाला नवीन सगळं घेऊन येणारही आहे। तेही एक भावना आमच्या मनामध्ये आहे। बस बाकी बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की आपला देश, सगळे देशातली सगळी जनता सगळे सुखरूप राहो, एवढीच बाप्पाकडे चरणी प्रार्थना आहे। यंदाच्या या मिरवणुकीचं आकर्षण काय असणार आहे? कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे? विशेष म्हणजे हारांचं महत्त्व काय? आता हे प्रत्येकाची एक मान्यता असते। प्रत्येक जण आपल्या मान्यतेप्रमाणे एक हार चढवत जातो। असा हार हे पूर्ण या गल्लीत पूर्ण असणार आहे। त्याच्यानंतर पूर्ण शेवटपर्यंत विसर्जनपर्यंत आपले हार असेच वेगवेगळ्या ठिकाणी असतात। किती तासांचा वेळ लागतो ही मिरवणूक? आता हे म्हणजे सकाळी 7-7:30ला आपला गिरगाव चौपाटीला पोहोचणार उद्या। साधारणपणे 24 तासांचा वेळ लागणार आहे। यंदा तराफा देखील एक वेगळ्या पद्धतीचा आणलेला आहे। त्याचं काय महत्त्व आहे? तो कशा पद्धतीनं काम करतो अशी माहिती मिळेल। या टेक्नॉलॉजीवर आधारित तराफा असं कळलं। ॲक्च्युली या टायमात तो नवीन तराफा आला आहे आणि तो एकदम पर्टिक्युलरली व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून आणलेली गोष्ट आहे। म्हणजे मोठाही केलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीत तराफा रेडी केलेला आहे। काय भावना आहेत? प्रचंड गर्दी, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे 10-15 लाख दररोजचे भाविक दर्शन घेत होते। कशा पद्धतीनं मॅनेज केलं आणि आता शेवटची निरोपाची वेळ आली? मॅनेजमेंट मंडळाने जसे सुधीर भाऊ सांगतात तसे आमचे अजय दादा आम्हाला सगळ्यांना सांगतात तसं आम्ही सगळं मॅनेजमेंट करतो। याच पद्धतीचं सगळं चालतं दरवर्षीप्रमाणे। आपण पाहतोय आता निरोपाची वेळ आलेली आहे। अश्रू दाटण्याचं देखील आपल्याला या ठिकाणी त्या सर्व कार्यकर्त्यांना लागत आहे। 24 तास या ठिकाणी ही सर्व मंडळी बाप्पाचं दर्शन सर्वसामान्यांना व्हावं यासाठी राबत असतात आणि आता हे निरोपाची वेळ आल्यानंतर मात्र डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण मिरवणुकीच्या निमित्तानं प्रत्येक दुकानदार जो आहे तो हार या ठिकाणी बाप्पाला अर्पण करत असतो। समोर एक पैशांचा हार देखील या ठिकाणी, नोटांचा हार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक दुकानदारांच्या वतीनं या ठिकाणी बाप्पाला पुष्पहार अर्पण केला जातो आणि त्यानंतर साधारणपणे 10 वाजता बाप्पाची जी मिरवणूक आहे ती लालबागमधून बाहेर पडेल आणि ती मग गिरगावच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसणार आहे। या सगळ्या मिरवणुकीसाठी खरं तर 24 तासांचा वेळ लागतो, त्यामुळे 24 तास पुढचे अतिशय महत्त्वाचे आहेत। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि ही मिरवणूक शांततेमध्ये पार पडण्यासाठी पोलीस देखील प्रयत्न करत आहेत। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.